झील, छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती तू सांगू शकशील? सर, वेगळ्या वेगळ्या पुस्तकात वेगळे वेगळे अंदाज आहेत. म्हणजेच अनेक इतिहासकारांनी वेगळे वेगळे अंदाज लावले. अंदाजे त्यांची उंची 5 फूट 5 इंच ते 5 फूट 8 इंच एवढी असेल. ही मला अशी मोगम माहिती नको देऊ, मला ठाम उत्तर हवाय. सर, 4604 फूट उंच असलेला तोरण किल्ला महाराजांनी काबीज केला. 350 वर्षाची गुलामी तोडून आपल्या स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कशी मोजणार नाही का? शबास शबास. या राजाची महती, या राजाची उंची या जगात कोणी मोजू शकत नाही. एवढा हा कर्तव्य दक्ष आणि रयतेचा राजा म्हणून साऱ्या जगाने याला सलाम दिले आहे. आपण ही आज या शिवछत्रपतींना आणि त्यांच्या या मातेला मानाचा मुजरा करू. सरळ त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि शिवाई देवीला गाराणं मांडलं, हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या माझा पुत्र दे. हे अन्याय सहन होत नाही, हा अत्याचार सहन होत नाही. देवीने कौल दिला आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत तलवारीच्या धारे, तलवारीच्या धारे, तलवारीच्या धारे, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसा त्या राजावर. देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. कशाला म्हणावं भगवा? अरे हा भगवा काही रंग नाही, हा भगवा काही फक्त झेंडा नाही. अरे हा भगवा माझ्या हिंदुस्थानची शान आहे. अरे हाच भगवा माझ्या शिवछत्रपतींचा प्राण आहे. आणि हाच भगवा माझ्या वारकऱ्याचं पुराण आहे. आणि हाच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण. आठवणे येते मनामनाची भगवा झेंडा दिसल्या, धर्म मानिला जगला माणुसकीवर, थोडा जन्म याची शिवभक्तांच्या हृदयावर. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छापली ना लाल मालात, त्यावेळी शाहिस्तेखानाची बहीण पळत पळत आली आणि शाहिस्तेखानाला म्हणते की तुझी भाची सापडत नाही. शाहिस्तेखान म्हणतो कुठंतरी नीट हुडकून बघ, कुठंतरी लपले असेल, कुठंतरी चुकले असेल. बहीण म्हणती मी सगळीकडे बघितलं पण माझी पोर सापडत नाही. त्यावेळी ते शाहिस्तेखानाची बहीण म्हणते मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्याने तिला पळवून नेला. आणि तो शाहिस्तेखान म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काही करू शकतात परंतु कुठल्याही आया बहिणीच्या पदराला हात लावू शकत नाही. ही माझ्या राजाची पुण्य आहे. अरे तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू. आणि ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी त्याला कळते ना, त्यावेळी आपले दोन्ही हात त्या खुदाकडे करतो आणि त्या खुदाला मागणं मागतो, हे अल्लाह अपने जन्नत के दरवाजे खाली रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला दुनिया का सबसे बड़ा योद्धा आपके पास आ रहा है. माझ्या राजाची ही पुण्य आहे ना. अरे आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि आमच्या रयतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड्या डोळ्याने पहावे. असलं कम नशिबी राणी पण आमच्या जीवनी यावं का? मा जिजाऊ विचार करताय या सुलतानी सत्ताला कोलमडून टाकलं पाहिजे
आणि या रयतेचं, या गोरगरिबाचं, अरे साळी माळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार माग तांबार कुंभार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये प्रश्न आहे. त्या काळी जिजाऊ माहुली किल्ल्यावर आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. पण शहाजी राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे, माझी पत्नी अवघ्या 4 ते 5 महिन्याची गरोदर आहे आणि हा घोड्यावरचा दगदगीचा प्रवास तिला शक्य होणार नाही. म्हणून राजाच्या मनामध्ये प्रश्न आहे, कुठं ठेवावं मा जिजाऊंना. आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूंनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडाजावाचा गड शिवनेरी. आल्या मा जिजाऊ शिवनेरीवर आल्या. शिवनेरी गडाचे गडकरी शिदोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहे. दिवसा मागून दिवस जात होते. जिजाऊंनी उठावं, स्नान करावं आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जावं आणि देवीची पूजा अर्चना करावी. किल्ल्याच्या खालून खबरा यायच्या, फलाण्या गावच्या पाटलाची सून यवनाने उचलून नेली, अन्याय अत्याचार केले, कत्तल केली आणि फेकून दिली. मन हळहळताय, वेदना होतात, पण कोण थांबवेल याला, कोण रोकील हे अत्याचार. पूजा चालू असताना जिजाऊंच्या कानावरती आपसुक शब्द पडले, वाचवा वाचवा वाचवा, हा हैवान मला उचलून नेतो, माझ्या आबरूचे लचके तोडतो. जिजाऊच्या काळजात माझे नाव स्वराली तुकाराम बिराजदार, वर्ग इयत्ता 6वी ब. जंगलातील सर्वोच्च झाडाला साग म्हणतात, जंगलातील सर्वोच्च झाडाला साग म्हणतात. संगीताने चाललेला राग म्हणतात, संगीताने चाललेला राग म्हणतात. ज्यांनी स्वराज्य निर्माण केले त्यांना जिजाऊचा वाघ म्हणतात, ज्यांनी स्वराज्य निर्माण केले त्यांना जिजाऊचा वाघ म्हणतात. सर्वप्रथम रयतेचा राजा, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांची आई जिजाबाई तर वडील शहाजीराजे भोसले. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवाजी महाराजांनी तोरणा, सिंहगड, कोंढाणा यासारखे अनेक गड त्यांनी मिळवले. शिवाजी महाराजांनी अफजल खान, शाहिस्ते खान, अफजल खान यासारख्या बलाढ्य शत्रूंचा त्यांनी पराभव केला. मोगलांना तर त्यांनी सळोकी पळ करून सोडले. हवा वेगाने होती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. हवा वेगाने होती, हवेपेक्षाही त्याचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. असे आमचे रयतेचे राजे. सर्वांना त्यांनी समान न्याय दिला, गोरगरिबांना सुखी केले, स्त्रियांचा योग्य मान राखला, आदर केला. सर्वसामान्य जनतेवर त्यांनी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. असे आमचे शिवाजी राजे, लोककल्याणकारी राजे, रयतेचे राजे, जाणता राजे, महाराष्ट्राचे दैवत. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे उत्तुंग ध्येय, निस्वार्थ प्रेम सर्वांना प्रेरणा देते. जाता जाता मी शिवाजी महाराजांविषयी शिवगर्जना म्हणणार आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राज्यनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत योगी, गजाश्वपती, महाराज अधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद. वाचवा वाचवा वाचवा,
हा हैवान मला उचलून नेतो, माझ्या आबरूचे लचके तोडतो. जिजाऊच्या काळजात धसकन झालं. तटकन मंदिरातून उठल्या आणि धावत धावत दिंडी दरवाजाकडे निघाल्या. लक्ष्मीबाईंनी पाहिलं. लक्ष्मीबाई म्हणजे विहीनबाई. आडवा हात केला. कुठं जाता वहिनीसा, कुठं जाता? जाऊ दे ग बाई, कोण्या कोवळ्या लेकराच्या आबरूवर कुणीतरी हैवानानं हात टाकला ग. मी जर गेले नाही ना, तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग बाई. हे कोले कुत्रे त्याच्या आबरूचे लचके तोडतील. लक्ष्मीबाई बोलता, तुम्ही जर गेला ना तर तुमच्यावरच अनिष्ट ओढवेल. या अवस्थेमध्ये पोटामध्ये बाळ असताना तुम्ही गड उतार होऊ शकत नाही. तुम्ही जायचं नाही. निमूटपणे जिजाऊंनी ऐकून घेतलं. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो कुणा कुणाला वाचवणार तुम्ही, कुणा कुणाच्या आबरूचं रक्षण करणार तुम्ही. 8 दिवस झाले गावामध्ये तरणी ताटी फोर नांदायला म्हणून आली आणि ननंदे सोबत पानोट्यावर पाणी भरायला का गेली. पण त्याच वेळेस तिच्यावर पडली त्या हैवानाची नजर आणि भरली 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 तिच्या मनामध्ये ती भरली. भरला तिचं रूप, तिचं सौंदर्य. टाकला हात, उचलली टाकली घोड्यावर आणि भोगली रानो माळ. अन्याय झाले, अत्याचार झाले. मातीचा कण शहरला हादरला, खंबरडा फोडला. पण धावून येईल ते कोण, वाचवेल ते कोण. तिचा दादला धावून आला मासाप. पण त्याच वेळेस निघाली त्या यमनाची लखलखती शमशेर आणि सब 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 वार झाले आणि उभा उभा चिरला मासा, उभा चिरला. अचानक एक हेर धावत धावत आलेला आहे. अंगाने घामाघूम झालेला आहे. अंग घामाने डबडबलेले, डोळ्यातून गळगळगळ अश्रूच्या धारा वाहतात. आणि हेर बोलू लागला, मासा घात झाला, मासा अन्याय झाले, मासा अत्याचार झाले. जिजाऊ बोलतात, आम्हाला धीर धरवत नाही, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासाब तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर हजरत शहनशाला कुर्निसाद करायला गेले मासाब. पण त्या शेतातलं काळबेड कळालं नाही. शहींच्या दरबारातून उठून गेला आणि तुमचे वडील लखोजीराव, अचलोजी, रघोजी 2 बंधू आणि एक भाचा यशवंतराव यांची भर दरबारामध्ये कत्तल झाली मासाब. तुमच्या माहेरच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला, नाहून निघाला. मासाहेब उठल्या जागी तटकन खाली बसल्या. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. अरे असं काय पाप केलं आम्ही म्हणून हे दुःख आमच्या पदरी आलं. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी. कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार. जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, वहिनी साहेब असं करू नका. कमीत कमी स्वतःचा नाही हो, पोटातल्या बाळाचा विचार करा. त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. तुम्हाला डोहाळे नाही लागले, चिंचा, बोरं, आवळी, कैऱ्या तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. जिजाऊ काय बोलणार तो दुसरा धावत धावत आला आणि मुजरा करता झाला. मासा अन्याय झाले, मासा अत्याचार झाले, मासा. जिजाऊंच्या काळजात धसकन झालं. ताडकन उभ्या राहिल्याने बोलल्या, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासा भोसले घराण्याची कुलवधू, खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब. त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब, उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाच्या मस्तकाला गेलेली आहे. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लालबुंद आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडा आणल्या. माझी जाऊ लक्ष्मीबाई, तुम्ही म्हणता नव तुम्हाला डोहाळे कशाचे लागले? सांगते सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणीच्या आबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी, खांडोळी खांडोळी करावी त्याची. सरळ त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि शिवाई देवीला गारणं मांडलं. अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं, कधीपर्यंत त्रास सहन करायचा या मातीनं. अगं बये,
माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग सर्व 12 बोलवते जण 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या पोटी घाल. हे अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे. उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या माझा पुत्र दे. हे अन्याय सहन होत नाही, हा अत्याचार सहन होत नाही आणि गारानं मानलं. जुलूम हाहाकार मातला धावून तू येईल, जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग आला ग, अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग. अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा दे. जाग आई जाग शिवाई, जाग आई जाग शिवाई. जन्माच्या बाळाला दे, हे आम्हाला दे. जन्माच्या बाळाला दे वरदान, हे आम्हाला दे. रणधुरंधर अंश शिवाचा पुत्र मला दे. जाग आई जाग शिवाई, जाग आई जाग शिवाई. दारू कडवे 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 देवीने कौल दिला आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रेतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे. भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत माझ्या जिजाऊची पुल्लाई कशी आली व पळाला. स्वराज्याची
छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को शिवा गया पर अपनी सोच जिंदा छोड़ गया। छत्रपति संभाजी महाराज की 33 कोटी देवांच्या आधी हिंदू स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला, करोडो तुफांचा आणि लाखो मनांचा, त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा, सह्याद्रीच्या रांगांचा, महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी